हॅलो, गुड मॉर्निंग. यावेळी टायमिंग मॉर्निंगचे 7 वाजलेले आहेत. आजचा वार गुरुवार आहे. गुरुवार म्हटलं की देवपूजेला थोडासा वेळ जास्त लागतो मला. तर मॉर्निंगची सगळी कामं वेळेत आवरलेली आहेत. पूर्ण घरची क्लिनिंग झालेली आहे. तर ही सगळी कामं झाल्यानंतर अगोदर झाली अंघोळ आणि आता मी पाणी भरून घेत आहे. चहा पाणी झालेलं आहे. यांना चहा बनवून दिला. हे गेलेले आहेत गॅरेजला आणि मी लागलेली माझ्या कामात. दिनेश गेले रनिंगला. तर सगळे आपापल्या कामामध्ये आहेत. म्हणजे मॉर्निंगला ना सगळ्यांची वेगवेगळी धावपळ चालू असते. कुणाला जायचं असतं, कुणाला काही करायचं असतं, कुणाला काही आवरायचं असतं, चालू असतं. जास्त आणि आपापल्या ह्याच्यामध्ये बिझी असतात. तर अगोदर तर मी कॅन भरून घेतलेले स्वच्छ धुवून आणि हे जे दोन हांडे आहेत ते भरलेले नाहीत कारण त्यामध्ये पाणी आहे. काल पाणी अजिबात खर्च झालेलं नाही आहे. कॅनमधलंच पाणी संपलेलं आहे. म्हणजे बाहेर हॉलमध्ये बसलो ना तिथलंच पाणी घेतो आणि किचनमध्ये ते जरा चालू असतात तरी पण बघा हांड्यामध्ये कधी संपतं कधी राहतं. तर दोन्ही हांडे भरून आहेत, मी भरलेलं नाही आहे. तर रोजची देवपूजा मी केलेली आहे. म्हणजे मला लक्ष्मी मातेचं पूजन मांडायचं आहे. इव्हनिंगला केलं तरी पण छान वाटतं, पण मी मॉर्निंगलाच करत आहे आजकाल. कारण इव्हनिंगला इतकी धावपळ होत असते ना प्रत्येक गुरुवारी काय सांगू. इव्हनिंगला प्रसाद बनवायचा असतो मला, शैवांच्या मंदिरात द्यायला, यांचं आवरून द्यायचं असतं आणि परत मग लक्ष्मी मातेचं पूजन मांडणं, कथा वाचवणं, त्यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो. आणि इव्हनिंगला समाधानपणे मी हे करू शकत नाही कारण धावपळ खूपच असते त्यावेळेत. म्हणून म्हणले ज्यावेळेत मला शांत वाटतं, म्हणजे ज्या वेळेमध्ये मला वेळ जास्त आहे त्यावेळेमध्ये शांतपणे ही पूजा केली छान वाटतं. म्हणून मी याच वेळी म्हणजे या वेळेमध्ये मला कोणी डिस्टर्ब करणार नाही. सगळे आपापल्या कामात व्यस्त आहेत. इव्हनिंगला कसं असतं ना, यांना सगळं आवरून द्यायचं असतं. मग इतकी धावपळ होते की सरळ तिकडेही मन लागेना इकडेही मन लागेना, नुसती धावपळ अशी होते. तर मला शांतपणे याच वेळेत पूजा मांडून घ्यावी. तर इकडे मी 2 पाट घेतलेले आहे. दोन्ही स्वच्छ पुसून घेतले आणि पूजेची जागाही मी स्वच्छ पुसून घेतली. म्हणजे मॉर्निंगला फरशी पुसलेली आहे तरी पण मला देवपूजा वगैरे करते मी आणि बसून मला पूजा करता येत नाही कारण देवारा खूप उंचावर आहे. त्यामुळे मी थांबून पूजा करते आणि ते पावलं पडलेले आहेत म्हणून मी अगोदर पूर्ण जागा स्वच्छ पुसून घेतलेली आहे. पाट स्वच्छ पुसून घेतला आणि पाटावरती मी एक लाल नवीन कपडा अंतरलेला आहे. म्हणजे जे अगोदरच्या म्हणजे पहिल्या गुरुवारी जे आपण घेतो ना पूजेची सामग्री तीच आहे. ब्लाऊज पीस आहे, नवीन तांदूळ आहेत, परत पूजेची सगळी सामग्री मी घेतलेली आहे. आणि आज लास्ट गुरुवार आहे, म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला हा 4था गुरुवार आहे. तर सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्यातल्या 4थ्या गुरुवारच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. तर इकडं तांदळाची रास घातलेली आहे, कळश भरून ठेवलेला आहे. कळशामध्ये हळदी, कुंकू, तांदूळ, एक फूल टाकलेलं आहे, दुर्वा, पैसा पण टाकू शकता, सुपारी पण टाकू शकता. तर इकडं कळस मांडणी मी केलेली आहे, नारळ ठेवलेला आहे, लक्ष्मी मातेचा मुकुट लावलेला आहे आणि लक्ष्मी मातेच्या फोटोचंही पूजन करून घेतलं. वस्त्रमाळ वाहिलेली आहे आणि कळशाला मोत्याचं मकर, फुलाचा गजरा हे सगळं वाहून घेत आहे. मंगळसूत्र आणि फुलाचा हार मी आणायला लावलेलं आहे कालच, कारण मॉर्निंगला कसं असतं ना, दिनेश जातो रनिंगला, लवकर घरी येत नाही आणि हे जातात गॅरेजला. मग यावेळेत आणून द्यायला कोणी नसतं पूजेची सामग्री, म्हणून मी अगोदरच सगळं आणून घेतलेलं आहे. तर इकडं मंगळसूत्र वाहिलेलं आहे कळशाला आणि फुलाचा हार पण वाहिलेला आहे. आणि जी ही पूजेची सामग्री आहे ते सगळं समोर पानावरती ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने मी कळस मांडणी केलेली आहे. आणि खाती पानं यावेळी भेटलेली नाही आहेत, म्हणजे मॉर्निंगला लवकर ते खाती पानाचं दुकान जे आहे ते उघडत नाही आहे आणि काल दिनेशला लक्षात राहिलेलं नाही, म्हणजे सांगत असते तरी पण येते वेळेस काहीतरी विसरूनच येतो. तर इकडं गजलक्ष्मीचं रूप मी हाती ठेवलेले आहेत, समया ठेवलेल्या आहेत आणि पानं घेऊन आलेले आहे. लक्ष्मी मातेचं पुस्तक पण ठेवलेलं आहे आणि ही पानं घेतलेली आहेत. म्हणजे आपल्याकडे जी पानं आहेत ते घेऊया, कारण खाती पानं आता यावेळेत आणण्यासाठी ते दुकान बंद आहे. काल दिनेशला आठवण राहिलेली नाही आहे, म्हणून जी पानं आपल्याकडे आहेत ते घ्यायची आहेत. म्हणजे फुलाची पानं, परत आंब्याची पानं पण घेऊ शकता. आंब्याची पानं पण इथं जवळपास कुठे भेटलेली नाही आहेत मला. तर इकडं पानाची पूजा मी करून घेतलेली आहे आणि जी ही सामग्री आपण पूजेची ठेवलेली आहे त्या सगळ्यांची पूजा करायची आहे. समया, परत इकडं गजलक्ष्मी, त्यांची सगळ्यांची मी पूजा करून घेतलेली आहे अगोदर. आणि फळामध्ये चिकू आणि पेरू आणलेले आहेत, तेच मी समोर ठेवलेलं आहे. तर सगळ्या सामग्रीची मी पूजा करून घेतलेली आहे आणि आता फुलं वाहून घेऊया आणि पटकन मी पूजा करून घेते आणि अगोदर मी नैवेद्य बनवून घेते. म्हणजे कथा वाचवल्यानंतर आरती करून नैवेद्य दाखवायचा आहे आणि संध्याकाळी जी स्वयंपाक वगैरे ते संध्याकाळी होणार आहे, कारण आता यावेळी फक्त दिनेशसाठी वरण भात इतकं मी बनवलं आणि देवीसाठी नैवेद्य दाखवायला मी शेवयाची खीर बनवणार आहे. तर इकडं सगळी पूजेची सामग्री मी अशा पद्धतीनं पानावरती ठेवलेली आहे आणि बाकीचे जी फळं वगैरे आहेत ते पण ठेवलेले आहेत आणि फुलं वाहत आहे. म्हणजे थोडीफार मी मार्केटहून फुलं आणायला लावली आहेत, कारण आजकाल फुलं उगवतच नाही थंडीमुळे. शेवंतीची फुलं थोडीफार आणलेली आहे, झेंडूची आहेत आणि स्वास्तिकची फुलं घेतलेली आहेत. तर फुलं वाहिलेली आहे. तर अशा पद्धतीने मी लक्ष्मी मातेचं पूजन मांडलेलं आहे आणि इकडे माझी बडबड चालू आहे. दिनेशचं काहीतरी काही राहतं, असं मम्मी तसं मम्मी चालू आहे त्याचं.
आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये खूप सारे ताईंचे कमेंट आले की ताई दीपक बरा आहे ना, दीपक फोन करतो का? तर हो ताईंनो, दररोज दीपक फोन करत आहे. जेव्हा ट्रेनिंगवरती होता त्यावेळेस फोन अलाउड नव्हतं, म्हणजे फक्त रविवारी ते फोन देत होते. त्यावेळेस बोलणं वगैरे होत नव्हतं. पण आता दीपककडे फोन आहे, दररोज फोन लावतो आणि छान आहे दीपक. म्हणजे तुमची जेव्हा अशी काळजीपूर्वक कमेंट येतात ना, मला खरंच खूप छान वाटतं, माझं हृदय भरून येतं. म्हणजे इतके काळजीपूर्वक तुम्ही कमेंट करता आणि त्याच वेळेस मला रिप्लाय देणं झालेलं नाही आहे. त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे. म्हणजे म्हणताही तुम्ही काही रिप्लाय देत नाही आहेस, तर त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे. कारण फक्त कामाचा गोंधळ असतो आणि यावेळी मी घरी पण नाही आहे. 2-3 दिवस झाले मी ताईकडे आलेले, म्हणजे नंदबाईकडे आलेले आहे. त्यामुळे मी कमेंट वाचलेली नाहीत ना, रिप्लाय दिलेला आहे. तिथं वेगळाच गोंधळ चालू आहे. आणि हे व्हिडिओ पण मी वेळेत पाठवत नाही आहे, कारण व्हिडिओ एडिट करणं, व्हॉईस ओव्हर देणं होतच नाही. इतका गोंधळ आहे ना ताईच्या घरामध्ये. म्हणजे जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे की त्यांच्या इथं बांधकाम चालू आहे आणि बांधकाम झालेलं आहे कंप्लीट. आता आज आरशीशी घालायची आहे, तर तोच गोंधळ चालू आहे. त्यामुळे मला वेळ भेटत नाही आहे, म्हणून तुम्हाला व्हिडिओ पण वेळेत येत नाही. त्याबद्दल मी अगोदरच सॉरी म्हणत आहे. आणि आज सगळ्या ताईंच्या घरामध्ये खूप गोंधळ. सगळ्या ताई खूपच व्यस्त आहेत, कारण उद्या आहे वेळा अमावस्या आणि आज भाजीपाला आहे. तर आज भजी, रोडगा, आंबील, खिचडा हे सगळं बनवायचं आहे. तर तोच गोंधळ सगळ्या ताईंना आज आहे. म्हणजे सगळ्या ताई आज खूप बिझी आहेत. तशीच मी पण आहे. म्हणजे मला ताईच्या गावी आम्ही आलेलो आहोत आणि इथून आता जायचं आहे गावाकडे. आणि तिथं गेल्यानंतर मग भजी, भाकरी जी ही आहे आता उद्याची तयारी ते करायची आहे. तर खूपच गोंधळ आहे, त्यामुळे घाई गडबडीत हा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलेला आहे. काही चुकामुका केल्या तर त्यासाठी अगोदरच मी सॉरी म्हणत आहे, कारण एक वेळेची कमी आहे, त्यामुळे हा सगळा गोंधळ होत आहे. तर लक्ष्मी मातेचं पूजन मी मांडलेलं आहे. आणि प्रसादामध्ये अगोदर विचार केला की शिरा बनवायचा, म्हणून मी रवा घेत होते. मग नंतर विचार आला की शिरा बनवलं तर गार झाल्यानंतर, म्हणजे आता रात्री आम्ही जेवण करणार, तोपर्यंत गार होणार असतो. म्हणून विचार केला की शेवायची खीर बनवायची, म्हणजे गरम करून खाता येते ते. म्हणून मी इकडं आता शेवायची खीरच बनवत आहे. तर कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी 2 चमचे इकडं तूप घेतलेलं आहे आणि वाटीभर शेवया यामध्ये परतून घ्यायचे आहे. जे घरच्या बनलेल्या शेवया आहेत तेच मी घेतलेल्या आहेत. आपण मार्केटमधून आणलेल्या शेवया त्याची पण खीर खूप छान बनते, ते पण आहे. पण कुठल्या डब्यात ठेवलं मला भेटत नाही. तुम्ही म्हणत असं की ते त्यावरती लिहून ठेवा जा, म्हणजे तुला भेटतं पटकन की कुठल्या डब्यात काय आहे. तर तुमचं बरोबर आहे, मी लिहूनच ठेवणार आहे, कारण खूप गोंधळ होतो. एक शोधायला जाते आणि सगळे डबे मला काढावं लागत आहे. कशात काय ठेवलं ते लक्षातच राहत नाही आहे. तर इकडं शेवया मी वाटीभर तुपात टाकून परतून घेतलेल्या आहेत आणि पातेल्यामध्ये मी थोडंसं, म्हणजे ग्लासभर पाणी घेतलेलं आणि ग्लासभर दूध टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. आणि गरमागरम दूध आपल्याला शेवयामध्ये ओतायचं आहे. एकदम छान टेस्टी खीर म्हणून तयार होते. तर शेवया तांबूस रंग होईपर्यंत तुपात मी परतून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये टाकूया हे गरमागरम दूध टाकून परतून घ्यायचं, म्हणजे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये टाकायचं आहे साखर, विलायची पावडर आणि ड्रायफ्रूट तळून टाकायचे आहेत. खूप छान टेस्टी खीर बनून तयार होते. म्हणजे अशी खीर पण छान बनते, पण याचा मेन तडका जर आपण नाही दिला ना, तर खीर तितकी टेस्टी बनणार नाही आहे. तर इकडं मी साखर टाकलेली आहे, छान मिक्स करून घेतलं. तर खीर इकडं बनत आहे, तोपर्यंत मी सगळं ड्रायफ्रूट तळून यामध्ये टाकणार आहे. म्हणजे खीरीचा मेन तडका हाच आहे. खूप छान टेस्टी खीर बनून तयार होते. म्हणजे आपल्याला काही सुचत नाही की स्वीटमध्ये काय बनवायचे, त्यावेळेत आपण खीर बनवू शकता. झटपट बनते. पाहुणे वगैरे आले त्यावेळी पण सुचत नाही की काय बनवायचं, तर ही खीर खूप छान लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं कमी वेळात बनते. तर इकडं मी काजू घेतलेले आहेत आणि पिस्ता घेतलेला आहे. यावेळेत मनुके संपलेले आहेत, म्हणजे एक आणा एक संपतं, एक आणा एक संपतं, असं तर असतं. तर इकडं फक्त मी पिस्ता आणि काजू घेतलेले आहेत. आवडी ड्रायफ्रूट टाकू शकता, जसं काजू, बदाम, मनुके, पिस्ता हे सगळं. फक्त पिस्ता आणि काजू मी इकडे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि इकडे खीर बनत आहे, तोपर्यंत मी इकडं तडका तयार करून घेते. तर तडका पॅन ठेवलेला आहे. यामध्ये घेऊया 1 ते 1.5 चमचा तूप आणि तुपामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट फ्राय करून घ्यायचे आहेत आणि हे तडका आपल्याला खीरीमध्ये टाकायचा आहे. खूपच छान टेस्टी खीर बनून तयार होते. तर इकडे बघू शकता खीर बनून तयार झालेली आहे. अगदी कमी वेळात आणि खूपच टेस्टी खीर बनून तयार झालेली आहे. तर तडका टाकला, छान मिक्स केलेला आहे. आणि इकडं भात पण मी बनवलेला आहे. तर अगोदर मी देवीसाठी नैवेद्य काढून घेत आहे. तर आणखीन मला कथा पण वाचवायची आहे, पण अगोदर मी इकडं नैवेद्य काढून घेतलेला आहे. तर खीर घेतलेली आहे, भात घेतलेला आहे. भातावरती तूप टाकून घेणार आहे. तुम्ही म्हणता ना की ताई देवाला असंच भात दाखवू नये, तर त्यावरती मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि खिरीमध्ये तर तूप टाकलेलंच आहे. तर हीच आहे आजची नैवेद्य थाळी. शेवयाची खीर, भात, तूप हे घेतलेलं आहे. तर नैवेद्य तयार झालेला आहे. आता कथा वाचून घेऊया. अगोदर मी इकडं दीप प्रज्वलित करून घेते, म्हणजे समया, आरत्या मी काहीही आणखीन प्रज्वलित केलेलं नाही. अगोदर मी नैवेद्य बनवून घेतलेला आहे. तिकडं समया, आरत्या अगोदर मी प्रज्वलित करून घेतलेला. एक तुपाचा दिवा मी लावलेला आहे. आणि आता कथा वाचून घेऊया. तर इकडं लक्ष्मी मातेचं पुस्तक घेतलेलं आहे. अगोदर मी पुस्तकाची पूजा करून घेतलेली आहे आणि आता कथा वाचवायला सुरुवात करूया.
तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण देवीची कथा ऐकायला. तर अगोदर तर मी पूजा करून मनोभावे दर्शन करून घेतलेलं आहे आणि मगच कथा वाचवायला सुरुवात केलेली आहे. तर देवीची कहाणी वाचून झालेली आहे. आता नैवेद्य दाखवते, आरती करून घेते. म्हणजे पूजा कंप्लीट झाल्यानंतर मग बाकीची कामं खूप सारे आहेत जे दिवसभर चालणार आहेत. तर नैवेद्य दाखवलेलं आहे देवाला नैवेद्य दाखवलेला आहे. गाईसाठी काढून ठेवलेलं, म्हणजे गाय तरी इथे समोर दिसतच नाही, आजकाल गाय येत नाही आहे. गाईच्या नावाचं काढून ठेवते आणि गाय आल्यानंतर देऊन येते मी. तर इकडं देवीची आरती करून घेत आहे आणि कापूर पण वाळून घेतलेला आहे. म्हणजे दिनेश असला तर कापूर देत असते, पण दिनेश पप्पा दोघेही गेलेले आहेत गॅरेजला, त्यामुळे मी नंतर कापूर इकडं वाळून घेतलेला आहे. अक्षदा वाहिलेल्या आहेत आणि देवीचं मनोभावे दर्शन करून घेतलेलं आहे. तर झालेली आहे देवपूजा कंप्लीट. आता पुढची कामं आवरून घेऊया. तर दिनेश पण आलेले आणि बघू शकता बेडरूमची काय अवस्था झालेली आहे. टुबं काढून टाकलेलं आहे घरभर, म्हणजे टुबं न्यायसाठीच आलेलं आहे आणि ते कुठल्या नंबरची कुठली पाहिजे सगळे वरून एक टाकलेलं आहे, त्यामुळे घरभर झालेले. तर ते सगळे टुबं पोत्यात टाकून द्यायचे आहेत. म्हणजे मुलांना ना बारीक काम करायला आवडत नाही. ते टुबं काढून टाकला पण पोत्यात घालायला नको वाटत आहे. त्याला म्हणत आहे मम्मी तूच ते सगळं पोत्यात टाकून दे मला. तर ठीक आहे मला. अगोदर मी कपडे मशीनला लावते, म्हणजे कपडे धुवत राहील तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते. कारण घरची कामं इतकी सारी होऊन जातात ना, त्यामध्ये मग यांचं पण मला काम आवरायचं असतं. म्हणजे गॅरेजचं कुठलं टूब पाहिजे, पोत्यात टाकून द्यायचं आहे, हे ते खूप सारं होऊन जातं. इकडे सगळे कपडे मी मशीनमध्ये टाकलेले आहेत आणि दिनेशही आणखीन आंघोळ केलेला नाही आहे. तर दिनेशला तेच म्हणत आहे की तुझे पण कपडे टाक, मग नंतर एक टाकताही येणार नाही. एक वेळा लावलं की चालू झाल्यानंतर ते काढताही येत नाही, तेच सांगत आहे. ते टी शर्ट वगैरे काढून टाक्यामध्ये मग निवांत आंघोळ कर, कारण आंघोळीचा खूप आळस स्वतः आंघोळ करणार आहे. मग मी तू आंघोळ चालू असते याचं, आणि माझी कामं इतकी सारी होतात की मॉर्निंगला होत नाही आहे मला, म्हणून निवांत चलत असतं. इकडं दिनेशचे कपडे टाकलेले आहेत आणि मशीनमध्ये लिक्विड टाकलेले, म्हणजे तुम्ही म्हणता ना की लिक्विड कुठलं टाकते जवळून दाखव, तर रिनचं टाकते लिक्विड पण पावडर पण तेच आणलेलं आहे. मशीनसाठी स्पेशल असतं ते, आणि तेच टाकलं पाहिजे. जे आपलं घरामध्ये यूज करतो ते टाकायचं नाही आपल्याला, घडी वगैरे, त्यानं मशीन खराब होते. टाकलेलं आहे, सेटिंग करून ठेवलेले आहे. म्हणजे फर्स्ट मोडवरचं मी लावत असते, मी तुम्हाला म्हणत असते की फर्स्ट मोडवरच लावते, कारण आपले कपडे एकसारखे नसतात, मिक्स कपडे असतात. तर दिवसभरात ही कामं झाली माझी, म्हणजे ती कामं खूप सारी होती, सांगून थोडं जमणार आहे. कपडे धुवून तोपर्यंत भांडे क्लीन करणं, टुबं सगळे भरून देणं, दिवसभरात ही कामं चालली. आता इव्हनिंगची वेळ झालेली आहे आणि थोडंसं लवकरच मी सुरुवात केली प्रसाद बनवण्यासाठी. म्हणजे प्रसादामध्ये खिचडी बनवते मी. तर तांदूळ फटकून मी धुवून ठेवलेले आहेत, एक 10-15 मिनिट तांदूळ भिजत राहतील तोपर्यंत मी इकडे बाकीची तयारी करून घेतलेली आहे. तर बटाटा, हिरवी मिरची, टमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे. लसूण अद्रकची पेस्ट बनवून ठेवली आणि कढीपत्ता पण खूप सारा मी आणलेला आहे. तर इकडं कुकरमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलं. जिरं संपलेलं आहे, फक्त मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतडली की यामध्ये मी खडे मसाले टाकलेले आहेत, म्हणजे 2-3 लवंग टाकलेले आहेत, 2 तेजपत्ते टाकले छोटे छोटे, आणि नंतर मी इकडं हिरवी मिरची नंतर टाकली. अगोदर मी अद्रक लसणाची पेस्ट टाकली, परतून घेतलं, नंतर हिरवी मिरची आणि बटाटा टाकलेला आहे. आवडीप्रमाणे यामध्ये आपण भाज्या टाकू शकता, जसं की बीन्स आहे, गाजर आहे, सगळं टाकू शकता. मी तर फक्त बटाटा आणि हिरवी मिरची टाकलेली आहे. परतून घेतलं. नंतर यामध्ये टाकायचे सुके मसाले. सुक्या मसाल्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा धना पावडर टाकलेला आहे, अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे आणि बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकली, कारण आपण हिरवी मिरची पण यामध्ये ॲड केलेली आहे. परतून घेऊया. सुके मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे कमी गॅसवरती. नंतर टाकलेला आहे मी टमॅटो, परतून घेऊया. तर एकदम छान टेस्टी खिचडी पण तयार झालेली आहे. यामध्ये मी वेगळे मसाले हे ते काहीच टाकलेले नाही, जिरे पण नव्हते आज, तरी पण बघा इतकी छान टेस्टी खिचडी बनलेली होती ना. म्हणजे जेव्हा आपण प्रसादाचं काही बनवू, खिचडी असो, शिरा असो, खूप छान बनतो. म्हणजे आपण ते देवासाठी बनवतो ना, त्यामुळे एकदम छान एक वेगळाच टेस्ट येतो त्यामध्ये. तिकडे सुके मसाले परतून घेतले, टमॅटो टाकून परतून घेतलं. नंतर जी भिजवलेली तांदूळ आहेत ते तांदूळ टाकलेले आहेत आणि थोडा वेळ कमी गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचं, म्हणजे पटकन पाणी टाकायचं नाही आहे. थोडा वेळ परतून घेतल्यानंतर मी पाणी टाकलेलं आहे. आता टाकूयात चवीपुरतं मीठ आणि मसाले टाकायचे आहेत. मसाला मी घरी बनवलेला आहे, तुम्हाला सांगितलेलं होतं, म्हणजे मी व्हिडिओ पण बनवलेला होता आहे मसाला कशा पद्धतीने मी बनवते, पण तो व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट झालेला आहे. तर नेक्स्ट टाईम जेव्हा मी हा मसाला बनवेन तर नक्की शेअर करेन. तर इकडं घेतलेले आहेत सगळे मसाले, म्हणजे जास्त काही मी मसाले टाकत नसते, पण हा जो मसाला मी घरी बनवलेला खूप छान आहे, म्हणजे एकदम छान टेस्टी खिचडी पण तयार होते. तर इकडे मी सुहाना मसाला 1 चमचा टाकलेला आहे आणि 1 चमचा मी जे घरी बनवलेला मसाला आहे ते टाकलेला आहे. या मसाल्यामध्ये काय काय आहे तर दालचिनी, शाही जिरा आणि विलायची याचं पावडर मी बनवून घेतलेला आहे. खूप छान हा मसाला, म्हणजे खिचडी बनवा किंवा आपण काहीतरी
ग्रेव्हीची भाजी बनवतो ना त्यामध्ये पण हा मसाला आपण टाकू शकता, खूप छान भाजी बनते. तर इकडे मी चवीपुरतं मीठ टाकलं, छान मिक्स केलेलं आहे. आणि आता कुकरचं टोपण लावून 2 शिट्या काढून घेऊया, तोपर्यंत मी दिवे लावून घेते आणि यांच्यासाठी सगळं आवरून ठेवते, म्हणजे सवळं, दस्ती, प्रसाद, परत इकडं आरतीची पूर्ण तयारी करून ठेवते, पाणी गरम करून ठेवते, म्हणजे ही छोटी छोटी कामं होईपर्यंत हे पण येतील. तर इकडं समया आरत्या सगळ्या मी प्रज्वलित करून घेतलेल्या आहेत आणि साईबाबांच्या मंदिराला देण्यासाठी तेल, वाती, धूप हे सगळं मी काढून ठेवलेलं आहे. सगळं मी पॅक करून ठेवते पिशवीमध्ये. आल्यानंतर फक्त यांना हातात पिशवी लागते काही आवरत नाहीत ते. तर आज हे थोडंसं लवकरच घरी आले. इथं पूजा आरती झालेली आहे आणि गेलेली साईबाबांच्या मंदिराला येईपर्यंत स्वयंपाक बनवून ठेवते, म्हणजे म्हणत होते की गॅरेजमध्ये खूप सारी कामं आहेत, पण लाईट गेली त्यामुळे लवकर घरी आलेले होते. तर आल्यानंतर म्हणजे रात्री 10-11 वाजेपर्यंत ती कामं चालणार आहेत त्यांचे, त्यामुळे येईपर्यंत स्वयंपाक बनवते. हे जेवण कोणी परत जाते मग दिनेश घरी, दिनेश गॅरेजमध्ये. तर पसारा झालेला आहे थोडासा, इग्नोर करा, म्हणजे अगोदर